सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला नाशिकमध्ये होणाऱ्या या महत्वपूर्ण अशा पद्धतीच्या एका कार्यक्रमासाठी जी काय नियोजन करायला पाहिजे, त्या नियोजनासाठी सातत्यानं राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महानगरपालिका असेल, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय असेल आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण असेल, हे सर्वच मंडळींच्या माध्यमातून काम होतंय. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राबाई पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम प्रभावीपणाने करावं आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये अशा पद्धतीचा प्रयत्न आम्हा सर्वांचा. विशेषतः कुंभमेळ्याचं काम यशस्वी करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वच यंत्रणांना बरोबर घेऊन विश्वासात घेऊन काम करतायत. या सगळ्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी सुद्धा खूप महत्वाची आहे आणि म्हणूनच आजच्या बैठकीच्या निमित्तानं याच्यापूर्वी सुद्धा मंत्रालयामध्ये एक बैठक झाली होती की ज्या बैठकीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व यंत्रणांनी कशा पद्धतीनं उद्याच्या होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये काम करावं याच्याबद्दलचं नियोजन आम्ही केलं होतं आणि तेच नियोजन आज इथं सुद्धा प्रत्यक्षामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व अधिकाऱ्यांच्या समेत सर्व लोकप्रतिनिधींच्या समेत आम्ही सगळ्यांनी त्याचं नियोजन केलं. विशेषतः मी आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीनं एकूणच उद्याच्या होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या आहे ती पूर्वीच्या पेक्षा खूपच मोठी असणार आहे. संभाव्य गर्दी आणि संभाव्य येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेतली तर तेवढ्या पद्धतीनं सर्व सेवा देणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्या सगळ्या सेवेतली महत्वपूर्ण जबाबदारी म्हणजे आरोग्याची जबाबदारी आहे आणि या आरोग्याच्या जबाबदारीसाठीचं नियोजन ज्या पद्धतीनं प्राधिकरणाने केलेलं आहे त्या प्राधिकरणानं केलेल्या सगळ्या नियोजनाचा आढावा आज घेतला. या आढाव्यामध्ये काही अजूनही काही त्यांच्या अपेक्षा किंवा त्यांच्या सूचना होत्या, त्या सगळ्या सूचनांची पूर्तता आपण करतोय. कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं आलेल्या प्रत्येक भाविकाची गैरसोय होऊ नये आणि त्याला चांगल्या पद्धतीनं एकूणच इथल्या सगळ्या वातावरणामध्ये ज्या सगळ्या सेवा द्यायला पाहिजे त्या सेवा देण्यासाठी आम्ही सर्वजण दक्ष आहोत. मी आपल्याला सांगतो की या निमित्तानं कुंभमेळा ही आमच्या सगळ्या आरोग्य विभागाच्या कामाला एक चांगल्या पद्धतीनं गतिमान करण्याची संधी सुद्धा आहे. आजच्या बैठकीच्या निमित्तानं काही चांगल्या सूचना इथं आल्या, लोकप्रतिनिधींनी केल्या आणि त्या सगळ्यांच्या बाबत सुद्धा आम्ही एक नियोजनाने आम्ही एक निर्णय घेतला. तो आपल्या निमित्ताने मी सर्वच नागरिकांना सांगू इच्छितो. विशेषतः आता वुमन्स हॉस्पिटलमध्ये 100 बेड्स, SDH गिरणारेमध्ये 30 बेड्स, शिंदे पळसेमध्ये 50 बेड, MCH विंगमध्ये 100 बेडचं आणि त्याचबरोबर CCH मध्ये 100 बेड, अशा पद्धतीच्या सगळ्या बेड्सची संख्या काही निधीसाठी थांबलेली आहे, काही मान्यतेसाठी थांबलेली आहे, पदमान्यतेसाठी थांबलेली आहे. त्याच्याबरोबर या ठिकाणी HFWTCचं सुद्धा आमचं युनिट आहे की जे उद्या सगळ्या गोष्टींसाठी उपयोगी येणार आहे. मी आपल्याला सांगतो की हे साधारणतः 200, 400, 500 बेड काही जे होतील या सगळ्या बेडच्या संपूर्ण कामकाजाला गतिमान करण्यासाठी निधीची तरतूद, त्याला मान्यता आणि वॉर फुटिंगवर मिशन मोडवरती करून पुढच्या डिसेंबरपर्यंत या सगळ्याची लोकार्पण सुद्धा आपण कुंभच्या पार्श्वभूमीवरती करणार आहोत. त्याचं नियोजन सुद्धा आम्ही केलं आणि त्याचा उपयोग असा होईल की एका बाजूला कुंभमेळ्याच्या निमित्तानं लोकांना त्याची सोय उपलब्ध होईल, पण कुंभमेळ्याच्या बरोबरीनं आम्ही सगळी मंडळी सुद्धा आमच्या यंत्रणा अधिक गतिमान करण्यासाठी सुद्धा याचा आम्ही एक निश्चित संधी म्हणून आम्ही उपयोग करणार आहोत. याच्या बरोबरीनं 2-3 मुद्दे, आणखीनही काही चांगले मुद्दे आपल्याला सगळ्यांना सांगितलं. त्याच्यामध्ये विशेषतः जे आमचे संदर्भ रुग्णालय आहे त्याच्यामध्ये डायलिसिस युनिटसाठी प्रपोजल आता आमचे सन्मान्य राजाभाऊ वाजे साहेबांनी CSR मधून तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे डायलिसिसच्या बेड्स वाढणार आहेत. ट्रान्सप्लांटच्या पॉलिसीसाठी, ट्रान्सप्लांटच्यासाठी सुद्धा जे काही मान्यता झाली आणि अंतिम टप्प्यात आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी सगळं सुरू करणार आहोत. बर्न वॉर्ड की ज्या बर्न वॉर्डमध्ये सुद्धा छोट्या मोठ्या दुरुस्तींच्या निमित्तानं काम थांबलंय, हे सगळं सुद्धा पुढच्या 3-4 महिन्यांमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आम्ही टार्गेटेड पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझा प्रयत्न असा आहे की पुढच्या डिसेंबर-जानेवारीपर्यंत या सगळ्या सेवा लोकार्पित करायच्या दृष्टिकोनातून आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देतोय की ज्याचा उपयोग एका बाजूला कुंभमेळ्याला येणाऱ्या सर्व भाविकांच्यासाठी होणार आहे, पण त्याच्याही पेक्षा नाशिक हे मेट्रो सिटी आहे. नाशिक हे महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं शहर आणि जिल्हा आहे. त्यामुळे इथल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या नागरिकांच्यासाठी सुद्धा भविष्य काळामध्ये ज्या काही आरोग्याच्या दर्जेदार सुविधा आवश्यक आहेत त्यासाठी सुद्धा या सगळ्या सेवा गतिमान पद्धतीनं पूर्ण करण्याचा संकल्प कुंभमेळ्याच्या आजच्या बैठकीच्या निमित्तानं मी घेतला. विशेषतः वेगवेगळ्या पद्धतीच्या छोट्या छोट्या अनेक गोष्टी होते की ज्या सगळ्यासाठी सुद्धा सर्व अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी सूचना दिल्या. 108ची संख्या वाढवायला पाहिजे, आम्ही ती वाढवणार आहोत. ICU बेड त्या टप्प्यात वाढायला पाहिजेत, आम्ही ते वाढवणार आहोत. काही डॉक्टरची संख्या अजून वाढायला पाहिजे, आम्ही ती वाढवणार आहोत. महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये म्हणजे आयुष्यमान भारत योजनेमध्ये सर्वच या सगळ्या हॉस्पिटल्स आता जे आहेत
प्रायव्हेट हॉस्पिटल त्यांना सुद्धा या दरम्यानच्या काळामध्ये मस्ट बी आपण त्यांना त्यांच्यामध्ये सहभागी करून घ्यायला पाहिजे. आम्ही ती घेणार आहोत. अशा सगळ्या गोष्टी की ज्या आवश्यक आहेत. विशेषतः फ्लू वॅक्सिनेशन सुद्धा आपल्याला या साथीचे आजार होऊ नयेत आणि या सगळ्या गर्दीमध्ये सुद्धा कुठल्याही भाविकांना कुठला आजार होऊ नये किंवा त्यांच्या आरोग्याचा कुठलाही प्रश्न उद्भवू नये यासाठी वॅक्सिनेशन जे फ्लूज आहेत ते करूनच सगळ्यांनी इथे यावं अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा आजच्या बैठकीच्या निमित्तानं आपण करू. उद्देश इतकाच आहे की हिंदू धर्मातला एक पवित्र अशा पद्धतीचा कुंभमेळ्याचा सिंहस्थ कुंभमेळ्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला येणाऱ्या भाविकांच्या सर्व सेवा सुविधांमध्ये राज्य शासन अतिशय तत्परतेने काम करत आहे. आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणा सुद्धा तेवढ्याच गतिमान पद्धतीनं या सगळ्या सेवेला समर्पित भावनेनं काम करतील अशा पद्धतीचे एकापेक्षा एक महत्वपूर्ण अशा पद्धतीचे निर्णय आणि आढावा घेऊन प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आपण सुरू केला. त्याचा फायदा निश्चितपणाने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. साहेब, आपण हे त्र्यंबकेश्वरच्या जे रुग्णालय हलवलं त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून सातत्याने सगळी विधा परिस्थिती होती की ते शहराच्या बाहेर हलवलं आणि त्यामुळे लोकांना त्रास होत होता. लोकांना न सांगता ते हलवण्यात आलं. प्रामुख्याने हे सगळे आक्षेप होते. आता सुद्धा मगाशी या विषयावरती चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये लोकांना त्रास होऊन कुठली गोष्ट करावी यासाठी शासन कधी अशा पद्धतीचं काम करत नाही. त्यामुळे जे काही लोकांना अपेक्षित आहे अशा पद्धतीचं हॉस्पिटल त्याच ठिकाणी बांधण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे आणि सर्वमान्य पालकमंत्री असतील आणि आम्ही असू त्याच्याबद्दलचा निर्णय घेतोय. पण अगदी बेसिक आहे. एवढा मोठा कुंभमेळा करतोय, सर्वाधिक भाविक त्र्यंबक मध्ये येणार आहे. एखादा हॉस्पिटलची जागा स्थलांतरित करण्याच्या आधी पर्याय व्यवस्था देणं अपेक्षित आहे. म्हणजे अगदी बेसिक आहे सर. हे हॉस्पिटल तुम्ही तोडायला लागलेले आहेत आणि तिथून आता 4-5 किलोमीटर लांब घेऊन जात आहेत. म्हणजे हे नियोजन कुठलं आहे याबाबतच प्रश्न उपस्थित होत आहे. मी आपल्याला सांगतो की हॉस्पिटल तोडायला लागलं तशातला भाग नाही. आता तरी कलेक्टर महोदयांच्या बरोबरच्या ज्या चर्चा झाल्या त्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या टप्प्यात थांबवतो. आपल्याला लोकांना सेवा देणं ही प्राथमिकता आहे. पण सेवा देण्याच्या प्राथमिकतेबरोबर येणाऱ्या सगळ्या भाविकांचं नियोजन करताना कुठं गैरसोय कुणाची होऊ नये यासाठी सुद्धा जे नियोजन करायला पाहिजे ते आपण करणार आहोत. आता जे तुम्ही हॉस्पिटल बांधायला घ्याल तर ते कुंभमेळ्यापर्यंत होणारच नाहीये. 2 वर्ष कुंभमेळ्यानंतर 1.5-2 वर्षांनी ते हॉस्पिटल होणार आहे. मग काय उपयोग होणार आहे? आता ताईंनी मगाशी सांगितलं एका रुग्णाला एका भाविकाला तिथे अटॅक आला, त्याला जाऊच शकत नाही ना. तिथून 2.5-3 किलोमीटर रस्त्याची कामं चालू आहे. 5 मिनिटाच्या अंतरासाठी लोकांना अर्धा 1 तास लागतोय. अशा वेळेस कसं काय काम? मागच्या रविवारी त्र्यंबकेश्वरमध्ये चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झालेली होती. मग अशा कुंभला मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत. एखादी अशी परिस्थिती निर्माण झाली तर जवळपास आता जो रुग्णालय होतो ते 5-6 किलोमीटर लांब आहे. अगदी बेसिक होतं साहेब हे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं तसं 15,000 भाविक परवा आले सोमवारला. तर तिथे पूर्ण चेंगराची परिस्थिती निर्माण झाली. तिथे 5-10 लाख भाविक एका दिवशी येणार आहेत. तर हा अगदी बेसिक विषय होता की त्या ठिकाणचं हॉस्पिटल जे आहे तिथेच ठेवायला पाहिजे होतं. इनफॅक्ट तिथे मल्टी स्पेशालिटी मोठं हॉस्पिटल उभारणं गरजेचं होतं. एक इमारत उभी करून मग नंतर ते पाडल्यासारखं कोणी हरकतच घेतली नसती. पण हे काम साधारणतः 1 वर्ष आधी केलं असतं तर कुठेतरी तुम्हाला March-April पर्यंत ते हॉस्पिटलची इमारत तयार झाली असती. आता काहीच होणार नाही सर. तिथे फक्त एक नवीन चांगली जागा मिळाली म्हणून आपण तिथे स्थलांतरित केलं एवढंच आपण म्हणतात. त्याप्रमाणे तिथे हॉस्पिटलचं काम जरी सुरू झालं तरी 3 परवान्या होऊन गेल्यानंतर ते काम सुरू काहीच नाही. 3 परवान्या होऊन गेल्यानंतर काम नाही होणार. आपल्याला ओपीडी तिथं आहे ती आता तशीच चालू ठेवण्याबद्दलची आपण सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर सुद्धा जे काही 5 जागा आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्या स्थानिकच्या नागरिकांच्या विचारांनाच त्यातल्या जी सोयीची असेल 7 आणि 8 किलोमीटर लांब जाऊन एखादी सेवा देणं हे अपेक्षितच नाही. त्याबद्दलच्या सूचना सुद्धा कलेक्टर महोदयांनी आमच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेला पण देणार आहोत. नाही हे झालं. पण पुढच्या वर्षी ज्यावेळी कुंभमेळा होणार आहे त्यावेळेस पण श्रावण असेल आणि त्यामुळे कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी प्रामुख्याने सर्व लोकांची गर्दी त्र्यंबकेश्वरात आहे आणि त्यावेळेस लाखो लोक तिथे असतील. जर काही घडलं तर त्यावेळेस उपचार तुम्ही कसं देणार? लाखो लोक आल्यानंतर जर काही स्टॅम्पेड झाला मोठ्या गोष्टी कसं उपचार देणार? त्याकडे सोयीच नाही. 100 बेड आपण आता सध्या रेंटवरती हॉस्पिटल घेतलेलं आहे. त्या सगळ्या हॉस्पिटलच्या सुविधांच्या बरोबर आपण आता सद्यस्थितीतली ओपीडी आहे ती तशीच सुरू ठेवतोय आणि आपल्याला डोक्यात असं होतं की बाबा तिथून 8 किलोमीटर दूर अशा पद्धतीच्या ठिकाणी आपण सुरू करतोय हॉस्पिटल की ज्याचा लोकांना सुद्धा नागरिकांना त्रास होईल. अशी कुठली घटना घडणार नाही. 5 जागा ज्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्यातली जी गावाच्या जवळ असेल, नागरिकांना सोयीची असेल, स्थानिकच्या नागरिकांच्या त्याच्यात संमत असतील अशा पद्धतीच्या गोष्टी आपण सुरू करतो. सर हे नियोजन करताना सगळ्यात पहिले आपल्याला विश्वासात घेणं अपेक्षित होतं. मात्र एकंदरीत बैठकीत आम्ही बघतोय अंदाज आपल्याला काही गोष्टी माहितीच नाही. आपल्याला म्हणण्यापेक्षा आपल्या विभागाला जर आपल्या विभागाला विश्वासात घेतला असता त्यांनी काही सुचवलं असतं तर हा प्रॉब्लेम भविष्यात भेसवडला नसता. 2 गोष्टी आपण समजून घ्या
कुंभमेळ्याचं नियोजन करत असताना पहिल्यांदा प्रायोरिटी अशी असेल येणाऱ्या भाविकांच्या सोयी, त्यासाठी उपलब्ध होणाऱ्या सगळ्या यंत्रणा कशा पद्धतीने आपण सगळ्या लोकांच्यासाठी द्यायचे, आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येक विभाग येईल, मग त्याच्यामध्ये आरोग्य विभाग येईल, ग्रामविकास विभाग येईल, नगर विकास विभाग येईल, आणि त्याच्या यंत्रणात सुद्धा त्यांच्याबरोबर समन्वयाने काम करणार आहे. असं काहीच होणार नाही. आपल्याला मनात जी काही शंका किंवा जी आपल्याला जी वाटते किंवा उद्या अशा पद्धतीचा प्रॉब्लेम होऊ नये, यासाठी ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे त्या करण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिली आणि त्याचा निर्णय आपल्याला लक्षात येईल. आणि सर, त्र्यंबकेश्वर सलगर नाशिकमध्ये सुद्धा महापालिकेच्या रुग्णालयावरती लोकप्रतिनिधी नाराजी व्यक्त केली. आपण एकीकडे कुंभमेळ्यासाठी 50 लाख भाविक येतील एक असं जे अंदाज आहे, इथे मेन म्हणजे महापालिकेचेच जे हॉस्पिटलवरती लोकप्रतिनिधी नाराजी व्यक्त करतायत की कामकाज चांगलं नाहीये म्हणून. मग इतक्या भाविक आल्यानंतर त्यांना आपण आरोग्य व्यवस्था कसं देणार आहे? 50 बेडचं रुग्णालय आहे, तिथे सुद्धा अगदी ते तशाच स्वरूपानं पडलेलं आहे. बिटकर रुग्णालय आहे, त्या ठिकाणी मशीन आहे, तर तिथे ते हँडल करण्यासाठी टेक्निशियन नाहीये. अशा वेगवेगळ्या समस्या पालिका स्तरावरच आहेत. तर अशा सगळ्या कंडिशन मध्ये आता आपण पुढे कसं जाणार? मी आपल्याला सांगतो, कुंभमेळा ही आमच्या सगळ्या यंत्रणा सुधारण्यासाठीची सुद्धा एक संधी आहे. खरं तर मगाशी सुद्धा ह्या विषयाबद्दल काही आमदार महोदयांनी सुद्धा इतकी नाराजी व्यक्त केली, आणि ही खरोखरच बरोबर म्हणजे अगदीच गंभीर आहे की एवढं मोठं हॉस्पिटल बांधून तयार झाल्यानंतर जर लोकांच्या उपयोगाला येत असेल तर याच्या इतकं दुर्दैवी काय नाही. मगाशीच मी सांगितले की याबद्दल पाठपुरावा कुणी केला न केला त्याच्याबद्दलच्या कारवाई त्यांनी काय पूर्तता करण्यासाठी केलं हे बघा, नसेल तर त्यांना नोटीसच द्या. शेवटी एखादी यंत्रणा उभा करणं आणि ती लोकांच्यासाठी उपयोगाला येणं, या दोन गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. उभा करणं जेवढं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा सुद्धा त्याचा लोकांना उपयोग काय झाला. त्यामुळे मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या संबंधित यंत्रणेतले जे लोक असतील त्यांना कलेक्टर असतील, महापौर असतील, कलेक्टरकडून सुद्धा सांगितलं आपण, कलेक्टर सुद्धा त्याच्याबद्दलची विचारणा करतील. कोणत्याही परिस्थितीमध्ये या हॉस्पिटलची सुरुवात सुद्धा कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती मस्ट बी झाली पाहिजे, अशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिल्या आणि त्या होतील. आणि स्वतः कलेक्टर म्हणतात की फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये 30 अँब्युलन्स आहेत, जळगाव सारख्या जिल्ह्यामध्ये 42. आपण 10 कोटी लोकांचं नियोजन करतोय आणि आपल्या जिल्ह्यामध्ये हे पण नाही अँब्युलन्स. मला आपल्याला आरोग्य विनंती यंत्रणा करायची, खूपच. मी आपल्याला विनंती करतो की ज्या वेळेला मंजुरी रेट सुरू झाले त्यावेळेला मंजुरी रेटची एवढं महत्त्व लोकांना वाटत नव्हतं, आणि त्यानंतर जे काही 10 वर्ष झाली, आता 17 सप्टेंबरला मे बी 17 सप्टेंबर किंवा 25 ऑक्टोबरला आम्ही नवीन ॲग्रीमेंट केलेल्यातल्या पहिल्या 350 आम्ही ॲम्ब्युलन्स लोकांच्यासाठी लोकार्पणाचा कार्यक्रम केला. मी आपल्याला सांगतो की या ॲम्ब्युलन्स लोकार्पण करत असताना पहिल्यांदा 957 ॲम्ब्युलन्स होत्या, आता 1750 ॲम्ब्युलन्स आपण घेतो. 900हून 1750वर जात असताना जिथे जिथं मेजर जे तिथं ब्लॅक स्पॉट आहे, जिथं खूप मोठं ट्रॅफिक आहे, जिथं खूप आवश्यकता आहे, असे आम्ही स्पॉट आयडेंटिफाय करतोय. प्रायोरिटी आता आपण ठरवतोय आणि त्याप्रमाणे रिअलोकेशन करतोय. पूर्वी अशा गोष्टी झाल्या नाहीत का, तर उपलब्धता होती आणि आवश्यकतेप्रमाणे मागणी तसा पुरवठा असंही काम झालं. आता तसं होऊन चालणार नाही, आम्हाला खूप जबाबदारीने काम करावं लागेल. 1750 ॲम्ब्युलन्स आणि सगळे ब्लॅक स्पॉट आणि खूप महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची सगळी जिथं खूप अशा पद्धतीचा हेवी ड्रेन आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण हे सगळं रिअलोकेशन करतोय आणि त्याच्या माध्यमातून काम करतोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अगदी, कारण नाशिक खूप मोठं पॉप्युलेशन असणारा आणि इथं असणारा एकूण मगाशी सुद्धा कलेक्टरांनी स्वतः सांगितलं की ॲक्सिडेंट झोन सुद्धा खूप आहे, त्यामुळे साहजिकच या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण करू. तर निधीची कमतरता अनेक वेळा असते, परंतु लोकप्रतिनिधी सांगतायत की निधी त्यांनी उपलब्ध करून देतात, तसे पत्रव्यवहार पण त्यांच्याकडनं करण्यात आलेले, पण पुढे कारवाई होत नाही विभागाकडनं. मग ही उदासीनता जी आहे त्याबाबत काय निर्णय घेतला? कुठल्या पद्धतीने खासदारांनी सांगितलं होतं की नोटप्रेस कडनं निधी पण मिळाला होता CSR फंड मध्ये किंवा इतर मार्गाने, त्याबाबत पुढे काही होत नाही. काही गोष्टी तांत्रिक बाबीचा सुद्धा मुद्दा असतोय. ते सन्मान्य खासदार साहेबांनी सांगितलं किंवा ते निधीची उपलब्ध केली हे बरोबर आहे, परंतु तांत्रिक बाबींची स्पष्टता सुद्धा व्हायला पाहिजे आणि म्हणून आमचा सगळ्यांशी संवाद सुद्धा व्हायला पाहिजे. मी आपल्याला सांगतो, मी स्वतः मंत्री झाल्यानंतर काही चांगले निर्णय घेतले. त्यातला एक महत्त्वाचा निर्णय होता की CSR सुद्धा गरजेप्रमाणे आम्ही घेतला पाहिजे. आता काय झालं की CSRचं इतकं पेव फुटले की आम्हाला आवश्यक आहे की नाही बघणार आणि एखादी NGO येऊन आमच्या इथं डंप करणार, आम्हाला गरज नाही. ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच मस्ट बी झाल्या पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींच्यामुळं 15 दिवसात मला वाटतं 15 महिन्याचा काही कालावधी झाला. पण आपण आता मगाशी सांगितलं तसं एका बाजूला ट्रान्सप्लांटच्या सर्व्हिसेस, डायलिसिसच्या सर्व्हिसेस, या सगळ्या पुढच्या 15 म्हणजे महिन्यात 2-3 महिन्यांचा जो टार्गेटेड प्रोग्राम केला त्याच्यामध्ये चालू होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. CSR म्हणतात तसा टेक्निकल विषय असू शकतो. मालेगावचं जे बर्न वॉर्ड आहे त्याच्यासाठी DTDC मधून निधी मंजूर केलाय महाजन साहेबांनी. ते फॉलोअप घेतला, त्यांनी 4 वेळा सूचना केल्या. तिथले आपले अधिकारी म्हणतात की आम्हाला बर्न वॉर्डची आवश्यकता असते, त्याच्यामुळे ते नुसतं निधी मंजूरून पडल्याचं. तिथे काहीच नाही. मागच्या आठवड्यामध्ये 2 डेथ झाले तिथे बर्न वॉर्ड.
नसल्यामुळे. नाही, मला मला थोडी अशी माहिती नाही, मी माहिती घेतो. पण मी तुम्हाला सांगतो की आता आम्ही 2 गोष्टींची परवा मध्यंतरीच मी आणखीन एक GR काढलेला आहे, निर्णय घेतला शासनाने की त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी प्राथमिकता आहेत, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं व्हायला की ओटी मॉड्युलर ओटी बांधायला हवं. आता तिथं स्पेशलिस्ट पाहिजे आणि मग मॉड्युलर ओटी घ्यायला पाहिजे ना. स्पेशलिस्ट नाही आणि मॉड्युलर ओटी म्हणजे पैसे योग्य पद्धतीनं खर्च करणं ही सुद्धा सरकारची प्राथमिकता असली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो की त्याप्रमाणे जर ते मालेगावचा विषय असेल तर माहिती घेतो आणि त्याप्रमाणे आपण, कारण बर्नचा वाढ तरी खूप महत्वाचा आहे, त्यामुळे तो थांबायची आवश्यकता नाही तिथं. तर त्या सगळ्या मी तरी आता आजच एक चांगला सूचना आम्ही केल्या आणि त्या खूप महत्वाच्या आहेत. कारण शासकीय हॉस्पिटलमध्येच मेजरली बर्नचे सगळे पेशंट आपण पाठवतो. परंतु बर्नला ज्या सुविधा शासकीय हॉस्पिटलमध्ये द्यायला पाहिजे ते आतापर्यंत एका साचेबद्ध पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आमचं काम नाही. आजच एक SOP करतोय आम्ही आणि पुढच्या आठवड्याभरामध्ये त्याच्यावरती एक्सपर्टची टीम घेऊन त्याच्यामध्ये सुधारणा करतोय. कारण आता बघा, खाजगीमध्ये काही चांगले लोक 50%च्या पुढे जरी पेशंट गेला तरी त्याला कव्हर करतात, पण दुर्दैवानं आमच्या सिस्टममध्ये 30%च्या पुढे पेशंट गेला तर तो हाताला लागत नाही. तर नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून सगळ्या राज्यभरामध्ये ती पॉलिसी आम्ही करतो आणि मालेगावच्या विषयावर मी आपल्याला माहिती घेतो, जर असेल तर तात्काळ आपण करू. साहेब, मागील काळामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा मुद्दा उपस्थित झाला होता महात्मा फुले जन आरोग्याचा. त्याबाबत तुम्ही चौकशी समिती नेमली होती. चौकशी आतापर्यंत कुठपर्यंत आली आहे? नाशिक खरं म्हणजे त्या भ्रष्टाचाराचा हब होतं. अनेक शहरातले हॉस्पिटल आहेत ते त्यामध्ये अडकलेले आहेत आणि मोठे डॉक्टर आहेत ते अडकलेले आहेत. चौकशी कधीपर्यंत पूर्ण होईल? काय कारवाई होईल? नाशिकमध्ये आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये ज्या पद्धतीनं काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित झाला आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती चौकशी लावली. चौकशीच नाही तर SIT लावली. या SITची चौकशी मला वाटतं प्रवीण गेडाम साहेबांच्या अध्यक्षतेखालीच त्याच्याबद्दलचा एकूण संपूर्ण नियुक्ती केलेली आहे. एक कालबद्ध प्रोग्राममध्ये त्यांच्यामध्ये जी काही त्यांची सगळ्या फाइंडिंग्स येतील त्याप्रमाणे आपण कारवाई करतोय. अशा पद्धतीने एका बाजूला आयुष्यमान भारत योजना किंवा महात्मा फुले जीवनदायी योजना ही आमच्या राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची खूप महत्त्वपूर्ण योजना आहे. अनेक लोकांना, गरजू आणि गरीब लोकांना चांगल्या पद्धतीच्या मोफत सेवा देण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. पण दुर्दैवानं असे काही चुकीचे लोक असतात की ज्यांच्यामुळे योजना सुद्धा आणि सरकारवरती सुद्धा बालंट येते. त्यामुळे याच्यामध्ये जे दोषी असतील ते एकही दोषी माणसांना आम्ही सोडणार नाही. कारण शेवटी या एका घटनेचा परिणाम हा कळत नकळत संपूर्ण यंत्रणेवरती होतो. त्यामुळे याच्यावरती SIT नेमलेली आहे, त्याची चौकशी सुरू आहे. त्या चौकशीच्या एका प्रोग्राम प्रमाणे ते संपूर्ण यंत्रणेची चौकशी करतील. जे दोषी असतील त्या सगळ्यांच्या वरती अतिशय कडक कारवाई होणार आहे. साहेब, 2003-4ला जो कुंभमेळा झाला होता त्याच्या परवान्यांच्या मागे पुढे खूप मोठ्या प्रमाणात व्हायरलची साथ, डोळ्यांची साथ वगैरे आली होती. तर यावेळेला सुद्धा तो धोका उद्भवू शकतो. तर काही प्री वॅक्सिनेशन वगैरे असं काही आपल्या डोक्यात? अगदी बरोबर आहे. कारण मी तुम्हाला सांगतो आता पंढरपूरमध्ये तरी तुमच्या कुंभमेळ्यापेक्षा खूप कमी क्राऊड आहे. परंतु तिथले आमदार महोदय सुद्धा परवा वेळा मी गेलो तेव्हा सांगत होते की मधल्या 3-4 वर्ष सरकारने जे काम केलं त्याच्या अगोदर अशा पद्धतीची प्रोव्हिजन पंढरपूरमध्ये सुद्धा असायची नाही. आणि एखादा पंढरपूरची वारी झाली की त्याच्यानंतर तिथल्या स्थानिकच्या माणसांना साथीच्या आजारांना इतकंच सगळं सामना करावा लागायचं की अनेक लोक आजारी पडायचे होते. आपण आता तिथं सुद्धा पंढरपूरमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीचं नियोजन केले की झालेल्या वारीनंतर सुद्धा काय उपाययोजना करायला पाहिजे त्याच्याबद्दलचं नियोजन केलंय. ते जिथं केलं त्याच्यापेक्षा दसपट तिथं क्राऊड होणार आहे. त्यामुळे साहजिकच तशा पद्धतीचं नियोजन सुद्धा आजच्या बैठकीमध्ये आपण दिलेलं आहे. म्हणजे येणाऱ्या माणसांनी सुद्धा प्री वॅक्सिनेशन घेऊन यावं यासाठीचं आवाहन करण्यापासून ते त्याच्यानंतर एकदा आपल्या इथला संपूर्ण कुंभमेळ्याच्या स्नान झाले, 3 स्नान झाले की त्याच्यानंतरची जी काय गर्दी कमी झाल्यानंतर जे आजार उद्भवू शकतात त्याच्या साथीचे आजार होऊ नये यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्याच्यासाठी स्वतंत्र टीम काम करते. त्याच्या माध्यमातून कुठेही अशा पद्धतीने माणसांना आजार पडायला किंवा या साथीचे आजार होऊ नये यासाठीची उपाययोजना करते. येस. सूचनाही काही चांगल्या आल्या आणि त्या सूचनांच्या बरोबर ते आवश्यकताही आहे. त्यामुळे त्या पद्धतीचं नियोजन आपण करतो. ही लसीकरणाची सूचना चांगली आहे, परंतु ही यंत्रणा राबवणार कसं? आता नाशिकमध्ये देशभरातनं भाविक येणार आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यात येतील. ते येण्याच्या आधी त्यांचं लसीकरण झालं पाहिजे यासाठी आपण 2 गोष्टी आहेत. येणाऱ्या भाविकांचा जो ओढा आहे तो इतका असणार आहे की प्रत्येक माणूस तिथे यायला होणार आहे. आपण सगळ्या लोकांना जास्तीत जास्त आवाहन करणार आणि त्या आव्हानाप्रमाणे, याचा अर्थ असा नाही की कंपल्सरी आम्ही तर त्या सगळ्यांना आवाहन करतोय की इथं तुम्ही येताय तर तुम्ही फ्री वॅक्सिनेशन घेऊनच घ्या, पण त्याचा उपयोग घ्या. निश्चितपणे आता लोक इतके अवेअर झालेत की कुठल्याही गोष्टीला जात असताना काय करायला पाहिजे काय नको याच्याबद्दलची काळजी घेत आहेत. त्यामुळे आपण अजूनही अवेअरनेसचं कॅम्पेनिंग वाढवून आहोत. येताना म्हणजे अजून आपल्याकडे कालावधी खूप आहे.
या सगळ्या कालावधीमध्ये जेवढा अवेअरनेस करू त्यामुळे येणारे भाविक सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींसाठी तयार होतील. तर जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये 72 गर्भवती मातांचा मृत्यू झालेला आहे. आपण म्हणतो प्रत्येक अँब्युलन्स नसेल किंवा वेगवेगळ्या सुविधा नसतील म्हणून आदिवासी भागात आहे. शहरामध्ये पण काही गर्भवती मातांचा मृत्यू झाला. शहरामध्ये तर महापालिका आहे, जिल्हा रुग्णालय आहे, असं असताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होणं म्हणजे आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळली. कधीपासून कधीपर्यंत मागच्या वर्षभरात 1 मार्च पासून 2026 मेडिकल सगळीकडचं हाय रिस्क पेशंट येतात त्यामुळे पॉसिबिलिटी नाही, मला वाटतं की थोडीशी माहिती नाही माझ्याकडे, मी माहिती घेतो आणि मला वाटतं की एक आठवड्याभरामध्ये याच्याबद्दलची माहिती स्पष्ट करून ज्या काही सूचना उपाययोजनांनी कारवाई करायला पाहिजे ते करायची. कारण शहरामध्ये आपल्याकडे अद्यावत मी ठीक आहे, आदिवासी पाड्यात समजू शकतो आपण, तिथं जर आपल्याला ॲम्ब्युलन्स मिळत नाही, डॉक्टर तिथं उपलब्ध होत नाही, वेळेवर यायला काय अडचणी असतात, पण इथं एवढ्या सगळ्या यंत्रणा असताना असं होणं अपेक्षित नाही. फक्त वस्तुस्थिती आपण बघू आणि त्याच्यावरती आठवड्याभरामध्ये ज्या काही योग्य गोष्टी असतील त्याच्याबद्दलची उपाययोजना आपण करू शकतो. सर, कुंभमेळ्यामध्ये एवढे भाविक येणार आहे, मात्र आरोग्य कर्मचारी पुरेसे तेवढं बळ नाही, तर त्या आरोग्य कर्मचाऱ्यांसंदर्भात काय निर्णय घेण्यात आलेले आहे? आणि दुसरं असं, यासाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांना आपण काही ट्रेन करणार आहात का? त्यांना या संदर्भात या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणार आहात? दोन गोष्टी आहेत. आता एकतर याच्यासाठी कुंभमेळ्याच्या एकूण सगळ्या नियोजनासाठी जे काय स्टाफ लागणार आहे तो स्टाफ पण खूप लागणार आहे आणि स्टाफमध्ये मेजरली आपल्याला डॉक्टर्स आणि स्पेशलिस्ट सुद्धा लागले आहेत. आता आजच्या बैठकीतल्या एकूण आढाव्याप्रमाणे आमच्याकडनं उपलब्ध असणारे किती लोक इथे देऊ शकतो याच्याबद्दलची सुद्धा चर्चा झाली आणि त्याच्यानंतर बाहेरचे काही लोक आपल्याला घ्यायचे आहेत. आता बाहेरचे काही लोक घेत असताना कशा पद्धतीने घ्यावे, तर इन्सेंटिव्ह मोडवरती त्या मंडळींना सुद्धा कुंभमध्ये काम केलं तर भविष्य काळामध्ये आमच्या शासकीय सेवांमध्ये सुद्धा त्यांना कशा पद्धतीने आपण इन्सेंटिव्ह मोडवरती घेऊ शकतो अशा पद्धतीचा एक निर्णय आहे. तो पॉलिसी मॅटर आहे, परंतु निश्चितपणे आपल्याला कुंभच्यासाठी जे जे लोक सेवा देतील त्या सगळ्या लोकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्ही सामावून घेणार. येस सर. चला, थँक्यू सगळ्यांचे आभार. राहुल गांधी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर पुण्यामध्ये काही विद्यार्थ्यांशी भेटणार आहेत, चर्चा करणार आहेत. भाजप आणि भाजपची विद्यार्थी संघटना आणि काँग्रेसची विद्यार्थी संघटना एकमेकांना भेटत आहेत. एकत्रितच काय आपलं वाटतंय ह्या संपूर्ण? मला असं वाटतं की आपल्या पक्षाचं काम आपल्या पद्धतीने करत असताना एकमेकाला भिडायची गरज नाही, लोकांना पटवून द्यायची गरज आहे. सगळ्यांचा आपण असं सल्ला देऊ की आपले मुद्दे अधिक प्रभावीपणे पटवून द्या. चला, धन्यवाद. हॉस्पिटलचं इक्विपमेंट पडून आहे त्याच्यावर सूचना केल्या ना नाही केलं ना, आता मगाशी सुद्धा काही आपल्या महापालिकेचे अधिकारी होते हे आधी सत्ताधारीचं काय नाही, माझं म्हणणं इतकंच आहे की आस्थापना बांधून तयारीचा वापर होत नसेल तर जो अधिकारी असेल त्याच्यावरती ती जबाबदारी निश्चित केली पाहिजे. मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये जिथं एखाद्या हॉस्पिटलमध्ये औषध पूर्ण वापर नाही झाला, इक्विपमेंट पूर्ण वापर नाही झाला तर का नाही झाला याच्याबद्दलचं उत्तरदायित्व त्याच्यावर. मला असं वाटतं की सगळ्याच यंत्रणांनी ते केलं पाहिजे. आज कलेक्टरांना सूचना दिली आम्ही, समजा स्टाफ अभावी असेल तर त्यांनी प्रयत्न केलेत, काय केले नसतील तर का नाही केले त्या गोष्टी सुद्धा विचारल्या पाहिजे. तो असं आहे, एका बाजूला समाजाला या सगळ्या गोष्टींची गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला जर काही कागदीपत्री घोडे नाचवण्याच्या नादात जर काही अशा गोष्टी होत असतील तर ते चुकीचे आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दलच्या कलेक्टरना सूचना दिलेत आणि कुंभमेळा ही आरोग्याच्याच नव्हे तर सगळ्या यंत्रणांना सुधारण्यासाठी खूप मोठा एक प्लॅटफॉर्म आहे. मला असं वाटतं पॉझिटिव्ह अँगलनं बघितलं प्रत्येक डिपार्टमेंटला तर आपल्या ॲसेट, कारण मी तुम्हाला सांगतो आजच्याच मिटिंगच्या निमित्तानं माझ्याकडचे 500-700 पैकी सगळे हॉस्पिटल मी पुढच्या 3-4 महिन्यांमध्ये लोकार्पित करणार. ही सुद्धा एक संधी आहे ना आमच्या डिपार्टमेंटला. मला वाटतं प्रत्येक डिपार्टमेंटसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी आहे आणि आपण ती करूया. चला, थँक्यू, धन्यवाद सगळ्यांचे आभार.